नमस्कार मित्रांनो, शेतजमिनीला रूपांतरित करून आपल्याला शेतजमिनीवरती घर, दुकान किंवा एखादा व्यवसाय उभारायचा असेल किंवा इंडस्ट्री टाकायची असेल तर आपल्याला ती जमीन येणे करावी लागत असते। येणे जमीन म्हणजे काय, तिचे प्रकार कोणकोणते आहेत, या करताची प्रक्रिया, अटी शर्ती आणि कलम 44 म्हणजे काय, येणे 42D म्हणजे काय इत्यादी कायदे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया येणे जमीन म्हणजे जिला नॉन ॲग्रिकल्चर जमीन म्हटलं जातं ती नेमकी काय असते। ती शेतजमीन जी शेती व्यतिरिक्त रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक इतर कुठल्याही उद्देशासाठी वापरता येते अशा जमिनीस आपण येणे किंवा नॉन ॲग्रिकल्चर जमीन म्हटलं जातं। जिला शेती सोडून इतर कारणासाठी जर आपल्याला वापरायची असेल तर त्याकरता येणे परवानगी ही आवश्यक असते आणि येणे परवानगी मिळवण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो। आता आपण बघूया मित्रांनो, जर आपली शेतजमीन येणे नसेल तर आपल्याला येणे मंजुरीशिवाय त्या जमिनीवरती कोणतीही बांधकाम, प्लॉटिंग, कारखाना, दुकान, हॉटेल इत्यादी सुरू करता येत नाही किंवा सुरू केले तर आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत असतं। आता आपण समजून घेऊया की येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर जमिनीचे प्रमुख प्रकार कोणकोणते पडत असतात। तर मित्रांनो, सर्वात जो पहिला प्रकार ज्याला आपण कलम 44 किंवा सेक्शन 44 किंवा NA 44 म्हणतो ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया। शेतजमिनीला कोणत्याही बिगर कृषी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरसाठी उपयोग करण्यासाठी आपल्याला जिल्हाधिकारी, कलेक्टर यांच्याकडे अर्ज करण्यास लागतो आणि त्याची प्रक्रिया ही आपल्याला पार पाडावी लागते। ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला NA 44चा दाखला हा मिळत असतो। यामध्ये अर्ज करत असताना आपल्याला तो काही ॲप्लिकेशन अर्ज, 7/12 उतारा, नकाशे, NOC अर्जासोबत जमा करून जी काही चौकशी रक्कम असते ती भरणा करावी लागत असते। त्यानंतर आपल्याला NA ऑर्डर ही जाहीर होत असते। आता आपण समजून घेऊया NA 42D म्हणजेच कलम 42D हा नेमका काय आहे। गावाच्या सीमेजवळी पेरिफरल एरिया म्हणजेच जो काही सराउंडिंग एरिया असेल गावठाणाच्या नजदीकच्या अशा जमिनींचा कन्व्हर्जन कलम 42D मध्ये येत असतो। गावच्या अथवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटर पर्यंतच्या जमिनी जर विकास आराखड्यात विकास योग्य झोन मध्ये असतील तर कलेक्टरकडे स्वतंत्र NA करण्याची किंवा अर्ज करण्याची आपल्याला गरज नसते। याकरता फक्त आपल्याला रूपांतरण टॅक्स म्हणजे जो काही कन्व्हर्जन टॅक्स असतो तो भरावा लागतो आणि विकास कर भरल्यानंतर आपल्याला जमीन येणे ही मानली जात असते आणि आपली जी काही शेतजमीन आहे ती डायरेक्टली येणे होत असते। याकरता जिल्हाधिकारीकडे विशेष परवानगीसाठी आपल्याला अर्ज करण्याची गरज नसते। आता आपण समजून घेऊया NA 42B आणि NA 42C हे नेमके काय आहेत ते। 42B म्हणजे अंतिम विकास आराखडा प्रकाशित भागातील जमीन डीम्ड येणे रूपांतर कर किंवा NA टॅक्स भरल्यानंतर आपण स्वतंत्र अर्ज करण्याची अशा जमिनींसाठी गरज नसते। आता आपण पुढे समजून घेऊया 42C प्रारूप ड्राफ्ट विकास आराखड्यातील जमिनी या डीम्ड NA मानली जाते, परंतु विकास परवानगीची अट ही शिल्लक राहते। याकरता आपल्याला परवानगी ही आवश्यक असते। आता आपण पुढे बघूया कलम 44A म्हणजेच जी काही NA 44A हा नेमका काय आहे। खऱ्या औद्योगिक म्हणजे बॉन फीड इंडस्ट्रियल वापरासाठी कोणतीही NA अर्ज न करता आपल्याला ती शेतजमीन ही वापरता येत असते। आता आपण पुढे बघूया कलम 45 म्हणजेच 45NA नेमका काय आहे ते। परवानगीशिवाय बिगर कृषी उपयोग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद दंड भरून नंतर कलम 44 नुसार NA परवानगी घेण्यास सांगणे म्हणजे कलम 45A असतो।
आता आपण बघूया आपली जमीन एनए करण्याची म्हणजे जमीन नॉन ॲग्रिकल्चर करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे ते। तर आपल्याला सर्वप्रथम एनए प्रिस्क्राईब फॉर्म हा जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे जमा करावा लागतो। त्यासोबत आपल्याला आवश्यक कागदपत्रे ही जोडावी लागतात। ही कागदपत्रे कोणकोणती आहेत तीही आपण समजून घेऊया। 7/12 उतारा, फेरफार उतारा, 8 उतारा, सर्टिफाईड लँड मॅप म्हणजे त्याची कॉपी आपल्याला जोडावी लागते। त्यानंतर साईट प्लॅन किंवा बिल्डिंग प्लॅन जर आपल्याला त्या जमिनीवरती बांधकाम करायचे असेल तर ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला अर्जासोबत द्यावं लागत असतं। त्यासोबत आपल्या जमिनीपासून जर एखादा हायवे जात असेल तर आपल्याला हायवे अथॉरिटी, जलसंपदा, पर्यावरण इत्यादी विभागाच्या NOC आपल्याला आवश्यक असल्यास त्या अर्जासोबत जोडाव्या लागत असतात। त्यासोबत कृषी कर्ज क्लिअरन्स, वाद, मुकदमे नसल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला अर्जासोबत द्यावे लागत असते। त्यासोबत आपल्याला जो काही रूपांतरण म्हणजेच रूपांतर कर म्हणजेच कन्व्हर्जन टॅक्स हा भरावा लागत असतो। आता हा जो काही विविध येण्याचे प्रकार आहे त्यानुसार हा बदलत जात असतो। यामध्ये जर आपण घराचे किंवा बिल्डिंगचे बांधकाम करणार असेल तर याला रेसिडेन्शियल येणे 50% रेडी रेकनर दर याप्रमाणे आपल्याला बाजारभावाच्या 50% टॅक्स हा भरावा लागत असतो। जर आपण कमर्शियल येणे करणार असाल तर आपल्याला 75% हा येणे टॅक्स आपल्याला भरावा लागत असतो। जर इंडस्ट्रियल करणार असाल तर त्याकरता 20% टॅक्स हा आपल्याला जमिनीवरचा भरावा लागत असतो आणि हे दर स्थानिक प्रशासनाद्वारे घोषित केले असतात आणि हे जिल्ह्यानुसार यामध्ये थोडीफार तफावत सुद्धा असू शकते। आता ही अर्ज प्रक्रिया आपण पूर्ण केल्यानंतर आपले जमिनीचं इन्स्पेक्शन हे होत असतं। हे इन्स्पेक्शन गावातील तलाठी किंवा रेव्हेन्यू ऑफिसर आपल्या जागेवरती येऊन हे करत असतात। त्यानंतर प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजेच ग्रामपंचायत, नगर परिषद, पर्यावरण, जलसंपदा संबंधित विभागाच्या सल्ला मंजुरी ही शासनाकडून घेण्यात येत असते। त्यानंतर मंजुरी म्हणजेच एनए ऑर्डर ही जाहीर करण्यात येत असते। सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर कलेक्टर, तहसीलदार हे एनए ऑर्डर जाहीर करत असतात। यानंतर आपल्या 7/12 उतारावरती एनए नोंद ही निश्चित केली जाते आणि आपली जमीन अशा पद्धतीने एनए ही होत असते। आता आपण बघूया म्युटेशन रेकॉर्ड हे काय असतं। एनए ऑर्डर नंतर तलाठीकडे म्युटेशनसाठी अर्ज नोंदणी आपल्याला करणं हे आवश्यक असतं। आता आपण बघूया जमीन एनए करत असताना कोणकोणत्या विशेष अटी शर्ती या शासनाकडून घालण्यात आलेल्या आहेत। परवाना वैध वापरापुरताच असतो म्हणजे जर आपण रेसिडेन्शियल एनए केला असेल तर आपल्याला रेसिडेन्शियल एनए साठीच परवानगी असते। आपण कमर्शियलसाठी घेतलेला असेल तर कमर्शियलसाठीच एनए परवानगी ही वापरली जावी लागते। जर आपण रेसिडेन्शियल एनए घेतला असेल आणि आपण कमर्शियल जर वापर करत असेल तर त्यावरती कारवाई सुद्धा ही शासनाकडून केली जाऊ शकते। सरकारी प्रकल्प रस्त्यात समाविष्ट नसणे याकरता ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला अशा अर्ज करत असताना द्यावा लागत असतं। त्यासोबत ही जमीन रूपांतरित करत असताना यावरती कोणतेही कृषी कर्ज किंवा वाद नसते आवश्यक असतं। त्याचे NOC सुद्धा आपल्याला देणं हे आवश्यक असतं। बांधकाम व एनए नोंदी पूर्ण होईपर्यंत जमिनीचा उपयोग आपल्याला शेतीपुरताच ठेवता येतो। नवीन सुधारणा 2023-24 नंतर यामध्ये थोडीफार काही ठिकाणी बदल झालेले आहेत। अनेक जिल्ह्यात इंटिग्रेटेड BPMS अंतर्गत एनए व बांधकाम परवानगी एकत्रित ही मिळते। स्वतंत्र एनएसाठी आता अर्ज करण्याची गरज ही राहिलेली नाही। जेव्हा आपण बांधकाम परवानगीसाठी अर्ज करू त्यासोबतच आपल्याला एनए परवानगी ही जो काही टॅक्स असेल ते भरल्यानंतर मिळत असते। तर मित्रांनो, आपल्याला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर करायला विसरू नका। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले काही प्रश्न, शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।